नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे शेप फाईल ही KML मध्ये कशी कन्वर्ट करायची ते आणि KML फाईल शेप फाईलमध्ये कशी कन्वर्ट करायची ते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेप फाईल कशी क्रिएट करायची आणि डिजिटायझेशन याबद्दल बघितलं होतं. यावेळेस आपण शेप फाईल KML मध्ये कशी कन्वर्ट करायची हे बघूया. मी ArcGIS सॉफ्टवेअर ओपन करतो. हा ArcGIS चा इंटरफेस सगळ्यांना माहिती असेलच. याची मी माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. यापैकी हे वरती जे टूल्स आहे त्यापैकी आपण ॲड डेटा या टूलमध्ये जाऊन सर्वप्रथम आपण शेप फाईल ॲड करूया. ॲड डेटा म्हणजे हा प्लस साइन आपल्याला इथे जे दिसत आहे ते ॲड डेटा. यामध्ये मी शेप फाईल ॲड करतो. मी माझी शेप फाईल ज्या फोल्डरमध्ये ठेवलेली आहे ते फोल्डर सिलेक्ट केलं. यामध्ये ही महाराष्ट्र स्टेटची शेप फाईल आहे, ती मी सिलेक्ट करतो. ॲड. इथे आपण बघू शकता महाराष्ट्राची शेप फाईल ॲड झालेली आहे. हे सगळे महाराष्ट्रामधले वेगवेगळे जिल्हे. याचे जर आपल्याला नाव आणायचे असेल तर शेप फाईलवर जाऊन राईट क्लिक करा. प्रॉपर्टीजमध्ये जा सगळ्यात लास्टला. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर या शेप फाईलची प्रॉपर्टी ओपन होईल. त्यापैकी आपण लेबल हे ऑप्शन चूज करू. इथे टिक करू लेबल फीचर इन दिस लेअर. लेबल फील्डमध्ये आपण डिस्ट्रिक्ट हे सिलेक्ट करू. अप्लाय आणि ओके. हे महाराष्ट्रामधले सगळे डिस्ट्रिक्ट ही आपण शेप फाईल घेतलेली आहे. हिला आपल्याला KML फाईलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपण टूल बॉक्सवर देतो. टूल बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला यामध्ये कन्वर्जन टूल निवडायचं आहे. कन्वर्जन टूलमध्ये इथे हे प्लसचं साइन दिसत असेल, प्लसच्या साइनवर जा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही आपली शेप फाईल आहे. शेप फाईल आपल्याला KML मध्ये कन्वर्ट करायची आहे. त्यामुळे आपण टू KML हा ऑप्शन चूज करू. ही शेप फाईल म्हणजे लेअर आहे. आपण यामध्ये लेअर टू KML हा ऑप्शन चूज करू. सर्वप्रथम ॲड डेटामध्ये जाऊन तुमची शेप फाईल ॲड करून घ्या, लेअर ॲड करून घ्या. त्यानंतर आर्क टूल बॉक्समध्ये जाऊन कन्वर्जन टूलमध्ये टू KML लेअरला आपल्याला KML मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यामुळे आपण लेअर टू KML हा ऑप्शन चूज करू. यावरती डबल क्लिक करा. लेअर यामध्ये आपल्याला लेअर सिलेक्ट करायची आहे. आपण जशी महाराष्ट्र ही लेअर ॲड केलेली आहे, मी ते महाराष्ट्राची चूज करतो. ही महाराष्ट्राची लेअर चूज केल्यानंतर आपल्याला आपली फाईल कुठे सेव्ह करायची आहे त्याचा पाथ द्यावा लागेल. तो आपण देऊ. इथे तुम्ही तुमच्या याच्यानुसार डिझायर्ड लेअर ॲड करू शकता. मी इथे महाराष्ट्राची लेअर घेतलेली आहे. आउटपुट फाईलमध्ये मला जिथे सेव्ह करायची आहे फाईल त्याचं हे देईल. मी हे डेस्कटॉपवरती एक फोल्डर बनवलेला आहे. मी ते सिलेक्ट करतो आणि ज्या नावाने मला सेव्ह करायचे आहे याला मी नाव देतो image_KML. KML दिलं नाही तरी चालेल, तसं एक्सटेन्शन ते KML म्हणूनच येईल. image देतो मी आणि मला लक्षात असावं म्हणून मी KML देतो. सेव्ह. लेअर ॲड केली. आउटपुट फाईलमध्ये आपल्याला कुठे सेव्ह करायची आहे ते लोकेशन दिलं. ओके. प्रोसेसिंग स्टार्ट झालेली आहे. तसं युजली इथे शो होते. फर्दर इन केस नसेल होत तर तुम्ही जिओ प्रोसेसिंगमध्ये पण जाऊ शकता. जिओ प्रोसेसिंगवर जाऊन क्लिक करा.
यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की बॅकग्राऊंडला कोणत्या प्रोसेसेस सुरू आहेत. त्यापैकी मी जिओ प्रोसेसिंगवर क्लिक केलं. जिओ प्रोसेसिंग ऑप्शन जो सगळ्यात शेवटी आहे त्याच्यावरती क्लिक करा. जिओ प्रोसेसिंगमध्ये रिझल्ट्सवरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला दिसेल करंट सेशनमध्ये प्लस वरती ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आपण कोणती कमांड सध्या आपली रन होत आहे. आपण लेअर टू KML कन्वर्ट करत आहे, त्यामुळे सध्या ती प्रोसेस सुरू आहे. ही ते आपण बघू शकतो. आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. प्रोसेस कंप्लीट झाल्याचं इथे बेसला लिहून येते लेअर टू KML आणि ते ग्रीन कलरची टिक आलेली आहे, म्हणजे आपलं प्रोसेस सक्सेसफुली रन झालेली आहे. आता आपण बघूया आपली KML फाईल डिझायर लोकेशनला सेव्ह झाली का ते. मी RS&GIS इन मराठी या फोल्डरमध्ये सेव्ह केलेली होती आणि मी इथे बघू शकतो mh_KML नावाची KML फाईल इथे सेव्ह झालेली आहे. आता मी जी फाईल KML फाईल सेव्ह केली तिला मी एकदा गुगल अर्थवरती बघून घेतो की ती व्यवस्थित आलेली आहे का, करेक्ट आहे की कशी आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल अर्थवर जावं लागेल. गुगल अर्थचं ॲप पण मिळतं किंवा तुम्ही सरळ इंटरनेटवरून पण ॲक्सेस करू शकता. ते मी क्रोम ओपन करतो. इथे तुम्ही सरळ गुगल अर्थ सर्च करा. गुगल अर्थमध्ये तुम्ही जी KML फाईल बनवलेली आहे ती बघू शकता. गुगल अर्थ ओपन होईल. आपण जी KML फाईल बनवलेली आहे ती आपल्याला गुगल अर्थवर अपलोड करावी लागेल. त्यानंतर ते आपल्याला दिसेल KML फाईल. इथे आपण बघू शकतो गुगल अर्थ ओपन झालेला आहे. हा आपल्याला आपला भारत दिसतो आहे. इथे गुगल अर्थमध्ये न्यू ऑप्शन आहे, यामध्ये आपण आपली KML फाईल ॲड करू शकतो. न्यू वरती क्लिक करा. ड्राईव्ह प्रोजेक्ट आणि लोकल KML फाईल हे दोन ऑप्शन आहे आपल्याजवळ. जर तुम्ही तुमची फाईल ड्राईव्हवरती सेव्ह केलेली असेल तर ती तुम्ही इथून एक्सपोर्ट करू शकता. मी सध्या मला माझ्याच PC वरून घ्यायचे, त्यामुळे मी लोकल KML फाईल ऑप्शन चूज करतो. इम्पोर्ट. या फोल्डरमध्ये मी माझी KML फाईल ठेवलेली आहे. इथे मला दिसत आहे माझी KML फाईल. मी KML फाईल सिलेक्ट करतो. ओपन. इथे आपल्याला दिसत आहे मी जी KML फाईल बनवलेली आहे ती इथे लोड होत आहे. ब्ल्यू कलरचा सर्कल जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा मी अपलोड केलेली KML फाईल कंप्लीट झाली असं दिसेल. काही टेक्निकल इश्यूमुळे ग्लिच आला होता पण तो सॉल्व्ह झालेला दिसतो. हे सगळे डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामधले यामध्ये बघू शकत आहे आपण. इथे आपण जी महाराष्ट्राच्या लेअर पासून किंवा महाराष्ट्राच्या शेप फाईल पासून KML फाईल बनवली होती ती इथे लोड झालेली आहे. इथे आपण बघू शकता आणि ती परफेक्टली अलाइन होत आहे. त्यामुळे आपण बनवलेली KML फाईल बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. आता सेम KML फाईल आपण पुन्हा लेअरमध्ये कन्वर्ट करू. मी ही आधीची लेअर रिमूव्ह करून घेतो. हा माझा इंटरफेस. आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे, पण याआधी आपण लेअर टू KML केलं, यावेळेस आपल्याला KML टू लेअर करावं लागेल. सर्वप्रथम आर्क टूल बॉक्समध्ये जा.
आर्क टूल बॉक्समध्ये जा, त्यामध्ये कन्वर्जन टूल्स. आपण आधी लेअर टू KML केलं, आता आपल्याला KML टू लेअर करायचं आहे. त्यामुळे आपण इथे फ्रॉम KML हा ऑप्शन चूज करू. KML टू लेअर आपल्याला इथे दिसत आहे. इनपुट नवीन डायलॉग बॉक्स ओपन झाला, त्यामध्ये इनपुट KML फाईल. आपण KML फाईल इनपुट करू. ही तीच KML फाईल आहे जी मी आता थोडा वेळ आधी बनवली. तिला मी सिलेक्ट करतो, मी ओपन. मला आउटपुट लोकेशन द्यायचं आहे, मला कुठे जिथे सेव्ह करायची असेल तिथे. मला सेम फोल्डरमध्ये सेव्ह करायची आहे, त्यामुळे मी तेच फोल्डर सिलेक्ट करतो, ॲड. ठीक. इथे आउटपुट डेटा नेम विचारत आहे, यावेळेस मी जरा नाव वेगळं देतो. महाराष्ट्र टेस्ट असं देतो. ओके. इथे तुम्ही बघू शकता KML टू लेअर आपली जी प्रोसेस सुरू आहे ती इथे दिसत आहे. इथे जर दिसत नसेल तर तुम्ही जिओ प्रोसेसिंग मध्ये जाऊन बघू शकता. म्हणजे आपण महाराष्ट्राची शेप फाईल होती, जी लेअर होती, तिला आधी आपण KML मध्ये कन्वर्ट केलं आणि आता त्याच KML ला आपण पुन्हा शेप फाईल मध्ये लेअर मध्ये कन्वर्ट केलं. इथे ग्रीन टिक आणि KML टू लेअर आलेला आहे. म्हणजे आपली जी हे होती ती सक्सेसफुल एक्झिक्यूट झालेली आहे. ही महाराष्ट्राची शेप फाईल. अशा प्रकारे आपण लेअर कन्वर्जन करू शकतो फ्रॉम लेअर टू KML अँड KML टू लेअर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.